मित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे बुद्धिमत्ता चाचण्यांचे प्रकार याविषयी. यालाच इंग्रजीमध्ये टाइप्स ऑफ इंटेलिजन्स टेस्ट असं म्हटलं जातं. मित्रांनो, व्यक्तीमधील बुद्धी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. बुद्धी या घटकाकडे सर्वांचे लक्ष अतिशय उत्सुकतेने जाते. हो ना मित्रांनो? परंतु यामध्ये बुद्धीचे मापन कसे केले जाते हा प्रश्न सर्वांसमोर असतोच. त्यासाठी बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. यामध्ये काही मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमापन चाचण्यांचे वर्गीकरण व प्रकार केलेले दिसून येतात. मित्रांनो, बुद्धिमापन चाचण्या यामध्ये शाब्दिक चाचणी आणि अशाब्दिक चाचणी असे 2 प्रकार येतात. शाब्दिक चाचण्यामध्ये परत 2 प्रकार येतात. एक वैयक्तिक चाचणी आणि दुसरी सामूहिक चाचणी. तसेच अशाब्दिक चाचणीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक वैयक्तिक चाचणी आणि दुसरी सामूहिक चाचणी. मित्रांनो, या बुद्धिमापन चाचण्यांच्या प्रकारामध्ये सर्वप्रथम शाब्दिक चाचण्यांची माहिती आपण जाणून घेऊ. यामध्ये ज्या चाचणीमध्ये भाषेच्या स्वरूपात प्रश्न दिलेले असतात, भाषेच्या स्वरूपातच त्याची उत्तरे सुद्धा द्यायची असतात, अशा चाचणीला शाब्दिक चाचणी असे म्हणतात. यालाच भाषिक चाचणी असे सुद्धा म्हटले जाते. या प्रकारच्या चाचण्या या निरक्षर व्यक्तीसाठी वापरता येत नाही. तसेच प्रादेशिक भाषेतून असणाऱ्या चाचण्या त्याच प्रदेशातल्या लोकांसाठी वापरता येतात. त्या इतर प्रांतातल्या लोकांसाठी वापरता येत नाही. या शाब्दिक किंवा भाषिक चाचणीचे 2 प्रकार पडतात. मित्रांनो, त्यामध्ये वैयक्तिक चाचणी आहे म्हणजे शाब्दिक वैयक्तिक चाचणी. तर ही शाब्दिक चाचणी असून वैयक्तिक स्वरूपाची चाचणी आहे. या प्रकारच्या चाचण्या एका वेळेस अनेक लोकांना वा समूहाला देता येत नाही. या चाचण्या एका वेळेस एकाच व्यक्तीला दिल्या जातात. या चाचण्या निरक्षर व्यक्तीसाठी व परकीय व्यक्तीसाठी लागू होत नाही. होय किंवा नाही या स्वरूपात प्रश्नांचे उत्तर देणे, अपूर्ण प्रश्नाला पूर्ण करणे, प्रश्नाची उत्तरे देणे, बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे सोडविणे इत्यादी प्रकारच्या प्रश्नांचा उपयोग या वैयक्तिक चाचणीत करावा लागतो. मित्रांनो, ही वैयक्तिक चाचणी भाषिक असल्यामुळे यात फक्त भाषेचा उपयोग होतो. या भाषिक चाचणीमधील दुसरी चाचणी आहे ती म्हणजे सामूहिक चाचणी. तर या चाचणीमध्ये ही चाचणी शाब्दिकच असते, परंतु ही चाचणी एका वेळेस अनेक व्यक्तीला देता येते. म्हणजे पूर्ण समूहाला देखील एका वेळेस देता येते. या चाचणीला एका वेळेस देता येत असल्याने चाचणीसाठी लागणारा खर्च हा फारच कमी येतो. वेळ वाचतो, तसेच परिश्रमही कमी लागतात. जसे की आर्मी अल्फा चाचणी किंवा आर्मी बीटा चाचणी या दोन्ही चाचण्या या शाब्दिकच असून सामूहिक प्रकारच्या आहेत. म्हणजे कितीही व्यक्तीसाठी किंवा मोठ्या समूहाला ही चाचणी देता येते. या चाचण्या सैनिकांसाठी बनवल्या गेल्या आहेत. या प्रकारच्या चाचण्यामुळेच एका वेळेस अनेक व्यक्तींच्या बुद्धीचे परीक्षण निरीक्षण केल्या जाते. बुद्धी माहिती करून घेतल्या जाते. मित्रांनो, बुद्धिमापन चाचण्यांच्या या प्रकारामध्ये ही माहिती आतापर्यंत आपण पाहिलेली आहे ती शाब्दिक चाचणीविषयी आणि त्यातील वैयक्तिक आणि सामूहिक या प्रकाराविषयी. आता आपण माहिती बघतो आहोत ती अशाब्दिक चाचणीविषयी. त्याला इंग्लिशमध्ये नॉन व्हर्बल इंटेलिजन्स टेस्ट असं म्हटलं जातं. मित्रांनो, या चाचण्यांमध्ये भाषेचा वा शब्दाचा वापर केला जात नाही. म्हणून या प्रकारच्या चाचणीला अशाब्दिक वा कृती चाचणी असे म्हणतात. चाचणीकर्त्याला या चाचणीमध्ये चाचणी सोडवून घेण्यासाठी साक्षर व्यक्तीचीच गरज भासत नाही, तर कोणत्याही प्रकारची व्यक्ती या प्रकारच्या चाचण्या सोडवू शकतो. ज्या व्यक्तीला शाब्दिक चाचणी देणे हे सोयीचे होत नाही, अशा व्यक्तीला अशाब्दिक चाचणी दिली जाते. मित्रांनो, या चाचणीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अशाब्दिक वैयक्तिक चाचणी. या चाचणीला कृती किंवा वैयक्तिक चाचणी असेही म्हणतात. या प्रकारच्या चाचण्या या शाब्दिक स्वरूपाच्या नसतात. शब्दाचा वापर प्रश्नात आणि उत्तरातही होत नाही. यात विविध प्रकारची चित्रे, विविध प्रकारच्या आकृत्या, विविध प्रकारचे कोडे, विविध प्रकारच्या प्रतिकृती असतात.
या प्रकारच्या घटकांच्या आधारे उत्तरे सोडवायची असतात. एका वेळेस एकाच व्यक्तीला ही चाचणी दिली जाते आणि एकाच वेळेस अनेक व्यक्तींना या प्रकारच्या चाचण्या देता येत नाही, म्हणून या चाचणीला अशाब्दिक वैयक्तिक चाचणी असेही म्हणतात. रेव्हन्स प्रोग्रेसिव्ह मेट्रायसिस, अलेक्झांडर पास अलॉंग चाचणी, पोर्टियस व्ह्यू चाचणी इत्यादी चाचण्यांचा समावेश या अशाब्दिक वैयक्तिक चाचणीमध्ये होताना दिसतो. मित्रांनो, अशाब्दिक चाचणीमधील चाचणीचा दुसरा प्रकार आणि तो म्हणजे अशाब्दिक सामूहिक चाचणी. मित्रांनो, या प्रकारची चाचणी ही अशाब्दिक सामूहिक स्वरूपाची असते. ही चाचणी निरक्षर आणि साक्षर अशा दोन्ही व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. तसेच परकीय व्यक्तीचे परीक्षण करण्याकरिता या प्रकारच्या चाचणीचा उपयोग खूप चांगला होतो. मित्रांनो, या प्रकारच्या चाचणीला कृती सामूहिक चाचणी असे देखील म्हणतात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, विविध प्रकारची ठोकळे, विविध प्रकारची चित्रे असलेल्या चाचण्या असतात. याचा उपयोग एका वेळेस अनेक व्यक्तीसाठी केला जातो, म्हणून एका वेळेस अनेक व्यक्तींची बुद्धिमापन करण्यासाठी या चाचणींचा उपयोग होतो. तसेच या चाचण्या सोडवून घेण्यासाठी वेळेची सुद्धा बचत होते, पैशाचीही बचत होते, तसेच परिश्रमाची बचत होते. मित्रांनो, कॅटेलची कल्चर फ्री चाचणी ही अशाब्दिक सामूहिक चाचणी आहे. विविध संस्कृतीच्या लोकांना ही चाचणी देऊन बुद्धिमत्तेचे मापन करणे खूप शक्य होते. अशा प्रकारे शाब्दिक चाचणी आणि अशाब्दिक चाचणीच्या साहाय्याने वैयक्तिकरित्या तसेच सामूहिकरित्या या दोन्ही पद्धतीने बुद्धिमत्तेचे मापन आपण करू शकतो. मित्रांनो, ही माहिती होती बुद्धिमत्तेच्या चाचण्यांच्या प्रकाराबाबत. बुद्धिमत्तेमध्ये चाचण्या किंवा बुद्धीचे मापन करण्यासाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्याचे प्रकार किती आहेत, उपप्रकार किती आहे, याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.